निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। रामकृष्ण
सद्गुरु निष्ठा माझ्या माता पित्यांनो सेवेसाठी निवडून घेतलेला अभंग तुम्ही सर्व ब्रह्मवेत्यांनी माझ्या मागे म्हणावयाचा नमिला गणपती माऊली सारजा नमिला गणपती माऊली सारजा नमिला गणपती माऊली सारजा आता गुरुराया दंडवत आता गुरुराया दंडवत आता गुरुराया दंडवत आता गुरुराया दंडवत गुरुराया चरणी मस्तक ठेविले गुरुराया चरणी मस्तक ठेविले आपुल्या स्तुतीला द्यावी मती आपुल्या स्तुतीला द्यावी मती गुरु
तुझ ऐसा नाही सखा गुरुराया तुझ ऐसा नाही सखा कृपा करून निरंकार धरी हाती कृपा करून निरंकार धरी हाती गुरुराया चरणी मस्तक ठेविले गुरुराया चरणी मस्तक ठेविले आपुल्या स्तुतीला द्यावी मती आपल्या स्तुतीला द्यावी मती कृपा म्हणे माता पिता बंधू बंधू तुका म्हणे माता पिता गुरु बंधू तुका म्हणे माता पिता गुरु बंधू तुका म्हणे माता पिता गुरु बंधू तूच कृपा सिंधू गणराया तूच कृपा सिंधू गणराया तूच कृपा सिंधू गणराया तूच कृपा सिंधू गणराया गुरुराया चरणी मस्तक ठेविले गुरुराया चरणी मस्तक ठेविले आपुल्या स्तुतीला द्यावी मती आपुल्या स्तुतीला द्यावी मती आपुल्या स्तुतीला द्यावी मती आपुल्या स्तुतीला द्यावी मती पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम मन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाने सद्गुरु दास तुका ओम ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ते द्वंद्वामितं बलदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशु सदा समाधी लगायो अमेनो तिला स्वभारिनोजी आत्मरूप गणेशु पेया शरण होय सकल विद्यांचे अधिकरण ते जीवन चरण श्री गुरुचे हे नमस्कार निहाता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकर दयाळा तुमचा अंत लागलो पवन झालो चराचरी आता माझ्या भावा अंतराय नको देवा आले भागाते करितो वेदनाम उच्चारितो दृढ माझे मन आई राखावे बांधून कृपा म्हणे वाटे नको फुटू देऊ पाडे श्री संतांचे ये माथा चरणावर श्री संतांची ये माता चरणावरी श्री संतांची ये माता चरणावरी परमपूज्य आदरणीय संत
श्रीपाद बाबा, परमपूज्य आदरणीय संत रामदास बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने, तसेच पालेखुर्द ग्रामस्थ मंडळ आणि ही अतिचतुर्थी आलेली श्री सहिष्णू विंचुरकर तर ह्यांच्या सौजन्याने हा आज या गणेश मंदिरामध्ये साजरा होणारा चतुर्थीचा सोहळा, तशी प्रत्येक चतुर्थी आपण या मंदिरामध्ये साजरी करतो आणि तत्निमित्त हरिपाठ आणि कीर्तन यांचं प्रयोजन केलं जातं आणि आता हरिपाठ होऊन गेला आणि आजची ही कीर्तन रूपी सेवा मज पांगळाकडे आलेली आहे. विठ्ठल तसा मी काही कीर्तनकार प्रवचनकार नाही, परंतु परमपूज्य आदरणीय संत श्रीपाद बाबा यांनी विश्वचक्रामध्ये जो मार्ग कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवला आणि ती वाणी जी काय मसपर्यंत आली, तशा प्रकारे मला संतांनी घडवलं आणि तो अनुभव सांगण्यालायक बनवलं. त्यामुळे तुकाराम बाबांना वाटलं असावं की हा तो अनुभव सांगण्यालायक असावा, म्हणून बाबांनी मला 1-3 दिवसापूर्वी सकाळी 8 वाजता फोन केला. म्हटलं असं आहे, पालेखुर्दला रविवारी संध्याकाळी संकष्टी निमित्त सेवा आहे. तर वास्तविक पाहायला गेलं तर हे जे नाम यज्ञ आहे याच्याने माझा काही संबंध नव्हता. ही जी देवेगावची जी मंडळी आहे त्यांनी सगळं मला घडवलंय आणि त्यांनीच मला इथपर्यंत आणलंय. त्यामुळे म्हटलं सगळ्यांना विचारावं लागेल आणि विचार करून मला बाबांना म्हटलं की मी 12 वाजेपर्यंत मला सांग. म्हटलं बाबांचा पण फोन आला आणि मग सगळ्यांचं बोलणं करून बाबांना सांगितलं. म्हटलं ठीक आहे, तर हा जो सगळा प्रकार आहे त्यामुळे आज मी तुमच्या समोर उभा आहे. अभंग आहे तुकाराम महाराजांचा. तुकाराम महाराज म्हणजे साधे सुधे नाही, तुकाराम महाराज म्हणजे आमच्यासारखे नाही. तुकाराम महाराज म्हणजे कृतयुगामध्ये प्रल्हाद, त्रेतायुगामध्ये अंगद, द्वापार युगामध्ये उद्धव आणि कलियुगात नामदेव. उर्वरित धर्माचं काम पुढे नेण्यासाठी जगद्गुरु तुका अवतार नाम नमामि गणपती माऊली सारजा, आता गुरुराजा दंडवत. वास्तविक पाहता कुणी कुणाला फुकटचं दंडवत घालत नाही. आमच्यासारख्यांना सोडून द्या, आम्ही कुठल्याही प्रकारची परीक्षा करत नाही. दिसला बाबा त्याच्या पडलो पायाचं काही सामर्थ्य आम्ही बघत नाही. तुकाराम महाराजांचा विषय असा नव्हता. नमामि गणपती माऊली सारजा. आज गणपतीचं भजन सगळेच करतील, गणपतीला वंदनही सगळे करतील, पण नक्की ओरिजिनल जो गणपती आहे, ओम नमो आत्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेश, त्या आदि नारायणाचं भजन, त्या आदि नारायणापर्यंत जर भजन पुरवायचं असेल तर तसे पट्टीतले महात्मे लागतील आणि तसे सारखे बाबाजी चैतन्य जे आहे हे परंपरागत होते, ते त्यांच्या नशिबामध्ये आले. म्हणून ते म्हणतात की मला हे खरं जे ओरिजिनल भजन आहे, हे खरं माऊलींचं आणि खरं साधेचं जे भजन आहे. भजन म्हणजे वैखरीचा विषय नाही, भजन म्हणजे नामस्मरण. आणि हे नामस्मरण मला माझ्या गुरुदेवानुसार कळलं, म्हणून मी त्यांना वंदन केलं. आता माझा कॉन्फिडन्स आहे, म्हणून आता गुरुराया दंडवत. तारणारे हे तेच असतात आणि एकदा का त्यांनी तारलं, दुसरं मग त्यांच्याशिवाय आपलं आयुष्य
कशी स्तुती करावी, काय करावी, काही त्याविषयी आपण बोलू शकत नाही. परंतु आदरणीय संत श्रीपाद बाबांसारखे असेच महात्मे होऊन गेले. आजही श्रीपाद बाबा बोलायचं म्हणजे वैतरणी त्यांची आपण काही उपमा त्यांना आपण काही बोलू शकत नाही त्यांच्या नावाने. म्हणून काय करू शकतो, गुरुराया चरणी मस्तक ठेविले. आणि तुम्हीच आता तुमची स्तुती करण्यासाठी कसं म्हणा, कारण कशा प्रकारे तुम्हीच आता मला पुढे द्या. आपुल्या स्तुतीला द्यावी मती. मग आता जर आपल्याला अनुभव असेल तर मग आपला प्रपंचच काय, सगळ्या गोष्टी तेच करून घेतात. सगळं आसपास मग सगळे श्रीपाद बाबा तुम्हीच. गुरुराया तुझं ऐसा नाही सखा, कृपा करून निरंकार धरी हाती. माझ्यासारख्या दीनदुबळ्याला तू आता तुझ्या पदरामध्ये अखंड शेवटच्या श्वासापर्यंत ठेव. मग माता पिता गुरु बंधू सगळं ते गुरुदेवच. तुका म्हणे माता पिता गुरु बंधू तुझी कृपा सिंधू गणराया. आणि ते दैवत जे आहे ते दैवत म्हणजे गणराया. आज आपल्याला हेच समजून घ्यायचं आहे. भरपूर देवांना आम्ही पूजलं, आलं का लक्षात? पण आज आमचा परमार्थ बरोबर चालू आहे का? हे सगळं भजन, गणपतीचं भजन, शारदेचं भजन, हे सगळं भजन म्हणजे अनादि अनंत काळापासूनचं नामस्मरण. हे आल्यानंतर सर्वच त्या ठिकाणी आहे असं तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे. म्हणून गुरुराया चरणी मस्तक ठेविले, आपुल्या स्तुतीला द्यावी मती. हा अभंगाचा थोडक्यात भाव वाटतो. विठ्ठल परमपूज्य आदरणीय संत श्रीपाद बाबा, परमपूज्य आदरणीय संत रामदास बाबा, नारायण बाबा, रविदास बाबा, नाना बाबा, हे संत माझ्या भाग्यामध्ये आले. ही भल्याची मंडळी माझ्या भाग्यामध्ये आली. म्हणून बाबा ह्या गावामध्ये आता माझं येणं झालं. जर ही संत मंडळी माझ्या भाग्यामध्ये आली नसती, या मनुष्य देवाला येऊन जीवाने जी गोष्ट साध्य करायची आहे ती कधीही मला साध्य करता आली नसती. या गावात तर माझं येणं दूरच. ही संतांची कृपा आहे आणि हा संतांचा महिमा आहे. भजन कीर्तन आज सर्वांचं भरपूर चालू आहे. पण संतांना जो अनुभव आला तो अनुभव आम्हाला आलाय का? का आम्हाला अनुभव येत नाही? का भजन करावं, का कीर्तन करावं, का परमार्थ करावा, हे आम्हाला समजून घेणं खूप महत्वाचं आहे. आज भरपूर आम्ही देव 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 करतोय, पण अनुभूती आली का? संतांना आली. आम्हाला का येत नाही? जर ती अनुभूती आम्हाला येत नसेल, जर या गणरायाचं खरं पूजन जर आम्हाला जमत नसेल, जर आपण म्हणतोय, जर आपण करतोय, जर आपण त्या गणपतीला वंदन करतोय, गणपतीचा अनुभव आम्हाला यायला हवा. आतापर्यंत किती संकष्ट आपण केले असतील, किती उपवास आपण केले असतील, पण खरा देव तो खरा जो आत्मधला गणपती आहे त्याची आपल्याला ओळख झाली का? जर ओळख झाली नसेल तर जितक्या लवकरात लवकर आपण आपला मार्ग बदलला पाहिजे. जर बदलला नाही असाच आपण या मनुष्य देहाला येऊन वाया जाणार. का आपल्या मनुष्य देह आज आपण याचा विचार करायला पाहिजे. कशासाठी दिलेला आहे हा मनुष्य देह? 83,99,999 योजना ब्रह्मदेवाने उत्पन्न केल्या. इतर योनीच्या काही हा विचारच नाही. अशी काय या मनुष्य देहामध्ये वैशिष्ट्य आहे? Yeah.
आणि आम्ही नुसत्या प्रवृत्तीच्या मागे लागलेलो आहोत आणि
मी वेगळा, देव वेगळा आणि विश्व वेगळं. श्रीकृष्ण सुद्धा अर्जुनाला तेच सांगण्याचा प्रयत्न करत होता. आलं का लक्षामध्ये? श्रीकृष्ण समजून घे, त्या आपल्या इकडे तेच वाटतंय, हे शरीर मी आहे, हा भसतोय, हा गणराया वेगळा आहे आणि हे विश्व वेगळं आहे. पण विचार करायला गेलं तर हा गणराया फक्त या मंदिरातच मर्यादित आहे का? मग मधली जागा जी आहे ही या गणरायाला सोडून नाही, सोडू दे का? किती व्यापक आहे तो, भरला गणला पण हे आम्हाला संतांच्या मध्ये समजून घ्यायचंय. ह्याचं कारण या शरीराला आपण मी म्हटलेलं आहे आणि मी देह ही एक नंबरची उपासना आहे जी आम्हाला या जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये अडकून. संतांना जर शरण केलं तर मी देह नसून ते आत्मस्वरूप आहे ही अनुभूती आम्हाला ज्या वेळेला येईल त्याच वेळेला हा जी पिढले माझे त्याच वेळेला फळ निघून जातं. पण कधी अपॉर्च्युनिटी आली आपण म्हणतो मरणाच्या वेळी मरेपर्यंत बघू, मरेपर्यंत बघू, अजिबात नाही. मरायच्या वेळेला तुम्ही आता जे काय करताय ना तेच तुम्हाला आठवेल. म्हणून म्हटलंय मरणादी सावधानी. जोपर्यंत हे शेवटचे जे श्वासाची येणार आहे ही संपते त्याच्या अगोदरच आम्हाला ही गोष्ट समजून घ्यायची आहे. आणि हा जो जीव पण आहे हा साईला काढून त्या भगवंताशी आम्हाला एकरूप व्हायचं आहे. आलं का लक्षात? तुम्ही हे कितीही ऐका, अशा हजारो संकटा जरी तुम्ही ऐकल्या, आज बघा मी डॉक्टर आहे पण असा वरवरचा नाही पुस्तकं वाचली आणि डॉक्टर होतो का? आज भरपूर पुस्तकं मार्केटमध्ये अवेलेबल आहेत पण त्यासाठी ऍडमिशन घ्यावं लागतं. तशा प्रकारे हा विषय तुम्ही दर चतुर्थीला आला आणि फक्त ऐकून असेच जर घरी गेला काही उपयोग नाही. ही गोष्ट तुम्हाला अजमावून बघावं लागेल. गोष्ट समजायला परंपरेमध्ये यावं लागेल. ही गोष्ट आजकालची नाही. तुम्हाला वाटत असेल की तुमचं आयुष्य 10 वर्ष, 30, 40, 50, 70 वर्ष असणार, अजिबात नाही. तेव्हा या शरीराचं आहे. तुम्ही अनादि अनंत काळापासून आहात आणि या जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये अडकलेले आहात. तिथून जर निष्ठायचं असेल तर परंपरागत संतांना शरण जावं लागेल. गोष्ट समजायला परंपरा लागते. परंपरा म्हणजे असा वरवरचा विषय नाही. परंपरा म्हणजे अनादि अनंत काळापासून चालत आलेलं तत्वज्ञान. जो निर्गुण निरावास जेतून उद्भव शब्द ब्रह्मा आदिनारायण म्हणती जास जो सर्व साध्य गुरु ब्रह्मदयाचा अनुग्रहितो ब्रह्मात्रे सुपदेशिषु अत्रिपाद प्रसादात अवधूत दत्तात्रय. दत्तात्रय परंपरा सहस्त्र दुसरा अनादशीचा तिसरा केला करा कलियुगी सद्गुरु कृपेस्तवचा तरीच निर्सेल भवबंध शरणे काजनार्दन झाली संपूर्ण परंपरा. ब्रह्मदेवाने जे नाम भगवंतापासून घेतलं ते अत्रिमुनींना सांगितलं. अत्रिमुनींनी दत्तगुरूंना सांगितलं. दत्तगुरू हे सगळ्या संप्रदायाचे मूळ. माझा संप्रदाय हा दत्तगुरूंचा संप्रदाय आहे. दत्तगुरू नंतर ही गोष्ट कधी नारायण महाराज आल्यानंतर लक्ष्मण, बलभीम, सख्यानंद, शांताबाई, बंडोबा बाबा, केरवा बाबा, श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, रोहिदास बाबा आणि नाना बाबा या संतांपासून ही गोष्ट कधी हरिभक्तीपरायण गुरुवर्य प्रकाश महाराज मात्रे सोलापूरला. आणि 2016च्या महाशिवरात्रीला मला त्यांचा अनुभव आला. आणि 2021 17 नोव्हेंबर माझ्या मुलाच्या पहिल्या वाढदिवसाच्या दिवशी हरिभक्तीपरायण गुरुवर्य धनराज मावा पाटील यांचा मला प्रबोध आहे. कुठे अशी परंपरा, कुठे अशी परंपरा? गोष्ट समजायला परंपरा लागेल. बाबाजी चैतन्यापासूनची परंपरा जी आहे ही परंपरा उगाच कोणीही कोणाच्या पायामध्ये दंडवत टाकणार. आज बघा ना सगळी कामं आमची सुखासाठी आहे पण संतांना जे सुख मिळालं हे सुख खरंच आम्हाला मिळालंय का? आज विचार करून बघा. ज्यांना मिळालंय ते भाग्यवान पण खरंच आम्हाला मिळालंय का? आई जर मिळालं नसेल आजही ते सुख तशाच्या तसं अवेलेबल आहे, आमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. आजही कीर्तन संपल्यावर तुम्ही विचारू शकता काय हा मार्ग आहे. तशाच्या तसा मार्ग हा ओपन ठेवलेला आहे.
किती उपाय केले हो आम्ही सुखासाठी, किती उपाय केले बघा. बाग असते बाग, त्या बागाला, त्या बागेमध्ये कशी सुख आली ह्याचा निरंतर विचार हा माई करत असतो. किती मायाचं काम असतं आलं लक्षामध्ये. पण शेवटी मायाला एक लिमिटेशन आहे. कारण ज्या वेळेला खरी शोभा कधी, ज्या वेळेला तो वसंत ऋतू येतो आणि वसंत ऋतू आल्यानंतर ज्या वेळेला पानं फुलं ज्या वेळेला एकदम प्रफुल्लीमध्ये होतात, तशा प्रकारे आमचे अखंड उपाय चालू आहेत. त्या आमच्या अखंड उपायांमध्ये सद्गुरु रूपी सारखा वसंत ऋतू यावा लागेल. माऊली म्हणतात आता कृपा वसंत, आता उपाय वसंत, जो आध्याचा आहे वतंतू, अमृताची परिमृत्यू कारुण्याचा. सद्गुरु कुठेच नाहीये, माझा हृदय सद्गुरु. प्रत्येकाच्या हृदयामध्ये ती गोष्ट आहे, पण कशी आहे ती अमृत स्वरूपामध्ये आहे. तिला मूर्त कशी करायची हे सामर्थ्य बाहेरून दिलेल्या चैतन्याचं असतं आणि तशा प्रकारे ते सद्गुरु कृपा करत असतात. आज बघा गॅस सर्वांच्या घरी आहे की नाही? हलवा बरं गॅस हलतो, त्याच्यामध्ये वाटत नाही लिक्विड आहे, पण आजपर्यंत तुम्ही त्या लिक्विड बघितलंय का? गॅस सुरू केला, गॅस सुरू केल्यानंतर गॅस दिसतो का? पण कुठेतरी असा वास येतो, कधी कधी असं वाटतं की असा एक आवाज तो थोडासा की बाबा आहे. किती हजाराचा गॅस आहे, आता काय रेट चालू आहे ते 18 किलोचे बघा तुम्ही. 1100-1200 होता, आता कधी 800 वरती आलाय. आमचा गॅस कितीचा असतो? 2-3 हजाराचा कुठेच गेला नाही. पण पेटवायला चालू करा दिसतं का? पण एक मातीची गाडी जर केली तर लगेच अमृताची परिमृत्यू लगेच येतो की नाही अमृत स्वरूपाला. तशा प्रकारे तुकाराम महाराज म्हणतात की माझ्या आयुष्यामध्ये बाबाजी चैतन्यासारखा महात्मा आला. माझ्या हृदयामध्ये जो सद्गुरू आहे तो एकसाथ जरी त्यांनी प्रकट केला. कसा? राजविद्या राजगुह्यम पवित्रमिदमुत्तमम् प्रत्यक्षावगमं धर्म्यं सो सुखं कर्तुमव्ययम्. जे जाणणे या गुह्यांच्या गावी रोजवाची आचार्य पदवी तो सगळ्या गुह्यांचा पोसावी पवित्र राहो आणि धर्माची निंदा देवीचे उत्तम अति उत्तम. ऐ जयायता नाही काम जन्मांतराचे मोठके गुरुमुखे उदयित दिसे. आलं का लक्षात? परी हृदय स्वयंभूची असते पण नाही जावं लागेल पुढे, मग प्रत्यक्ष पाहावं लागेल तैसे आपण तयारी. हे ते कार्य सद्गुरू तुकाराम महाराजांच्या भाग्यामध्ये असे सद्गुरू बाबा चैतन्य आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की ह्या शाळेचं, या गणरायांचं, या माऊलींचं मला वंदन करता आलं, कारण माझ्या आयुष्यामध्ये तशा प्रकारे ते महात्म्य आले, आतून ती तशा प्रकारची कारुण्यता उत्पन्न झाली आणि मला त्याचा अनुभव आला. प्रचिती असावी लागते, प्रचिती शिवाय कोणी कुणालाही वंदन करीत नाही. ती प्रचिती तुकाराम महाराजांना आली. म्हणून ते म्हणतात आता गुरुराया दंडवत. अभंगाचं पहिलं चरण
विश्वशतकामध्ये होऊन गेले ते म्हणजे परमपूज्य आदरणीय संत श्रीपाद त्यांनी ही गोष्ट कानाकोपऱ्यामध्ये जाऊन सांगितली आणि मग पामरापर्यंत ती गोष्ट अशीच परंपरेने म्हणून त्या गोष्टीची अनुभूती मजपर्यंत पोहोचली. कितीही आम्ही भजन करा, सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार वेगवेगळे देवतांचे आम्ही किती जरी भजन केले काहीही उपयोग नाही. त्या देवतांपर्यंत जर भजन पोहोचत असेल तर ते एक आणि एक म्हणजे फक्त आणि फक्त अनादि अनंत काळापासून चालत आलेलं पद्यान ज्याला नामस्मरण असं म्हणतात. तशा प्रकारचे महात्मे आपल्या आयुष्यामध्ये येणं महत्वाचं आहे. ते महात्मे म्हणजे ब्रह्मनिष्ठ श्रोत्रिय आणि दयाळू. त्याची साधकावरती कृपा होते. ते शब्दाने स्पर्शाने आणि दृष्टीने ते त्या साधकावरती कृपा करतात. त्याचा परिणाम असा होतो की आतमध्ये तशी त्या साधकाला प्रचिती येते आणि आतून ती करुणता, आतून त्या प्रेमाचे झरे उत्पन्न होतात आणि त्यावेळेला त्याला त्या स्वरूपाची अनुभूती येते. ही स्वरूपाची अनुभूती येणं म्हणजेच या गणरायाचं भजन आहे. आणि ही अनुभूती आम्हाला येणं खूप महत्वाचं आहे. संतांना ही अनुभूती आली, आम्हाला ही अनुभूती आली का? ज्या वेळेला ही अनुभूती होते तिला आत्मप्रचिती म्हणतात. पण नंतर हे मला बघून मला खरंच वाटलं हे अनुभूती शास्त्रामध्ये ही तसंच्या तसं दिलेलं आहे. ज्या वेळेला हे कळतं त्यावेळेला तळपायची या मस्तकात जाते. अरे एवढा सगळा विषय असूनही हा समाज त्या गोष्टीचा कसा? पण आज खऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या खऱ्या गोष्टी, हा खरा अनुभव आज समाजातील प्रमुख माणसं गाडत आहेत. आणि ती भल्याची जी गोष्ट आहे ही भल्याची गोष्ट गाडली जाते आणि फक्त कर्मकांड आणि वैखरीचा विषय सांगितला जातो. पण ज्या वेळेला हे कळलं शास्त्रही तेच सांगत आहे, मग ज्या वेळेला ती शास्त्र प्रचिती येते त्यावेळेला आपल्या लक्षामध्ये येतं श्रीपाद बाबांसारखा महात्मा कोण नाही. खूप भाग्यवान आपण आहोत की ह्या महात्म्यांचा जन्मोत्तर झाल्यानंतर आपला जन्म झाला. जर हे महात्मे माझ्या आयुष्यामध्ये आले नसते कदापि ही वाणी, कदापि या मुखातून हे शब्द तुम्हाला ऐकायला मिळाले. किती सोपा विषय आहे, काही करायचं नाहीये. तुम्हाला सांगतो मी कालच नाईट केलेली आहे आणि उद्याही माझी वाणी सगळं धरून सगळं काय करता येतं, काही सोडायचं नाही. फक्त काय करायचं आहे, नॉनव्हेज चालत नाही, नॉनव्हेज चालत नाही आणि फक्त व्यसन चालत नाही. काय होतं पहिले आम्हाला 6 महिने आई बाहेर आल्यानंतर फक्त आईचं दूध पिलंय. कुठून आल्या मग या गोष्टी? फक्त नॉनव्हेज सोडायचं आहे. पण तेही म्हटलं तर लगेच आमच्या भुया उंचवलं आणि मग लगेच आम्हाला आठवण येते अहो आम्ही पण करतोय ना. ते काय असंच का? तर तो तुमचा मार्ग तुम्ही समजून घ्यायचा. कुठेही काही आलं की हेच आम्हाला हवं येतं. आम्ही सकाळी लवकर उठतो, उपास तपास वैकल्य करतो, सत्यनारायणाची महापूजा घालतो, या चतुर्थ्या करतो, महाशिवरात्री आम्ही करतो, सप्ताह घालतो, दिंडीला जातो, श्रीमद भागवत कथा करतो, तीर्थाटनाला जातो, दान धर्म करतो. तरी आम्हाला करायची गरज आहे का? संतांनी एकदम स्पष्टपणे सांगितलेलं आहे 4थ्या अध्यायामध्ये कितीही तुम्ही काहीही करा, देवाचा जर अनुभव करून घ्यावा लागेल तर तुम्हाला अंतर्मुख व्हावं लागेल. अंतर्मुख झाले करीते चिंतन तेणे जनार्दन प्रगटला. टार्गेट काय आमचं? टार्गेट आम्हाला कळलं पाहिजे. मरणाच्या अगोदर आमची वासना हरवून जायला पाहिजे. ती कधी होईल? मी देह ही जी आमची समजूत आहे ही समजूत निघून जाईल आणि मी देह ही आमची समजूत त्याच वेळेला निघून जाईल ज्या वेळेला या महात्म्यांची कृपा होईल. तुम्ही फक्त जर असेच ऐकत राहिला शेवटच्या श्वासाला फक्त आम्हाला आमचंच आठवतं. म्हणून स्वर्गापुण्यात्मके पापे पापात्मके पापे नरकादाय. मग माते
पावले ते शुद्ध पुण्य. श्रीकृष्ण अर्जुनाला तेच सांगत होता, अर्जुना तुझा आणि माझा संबंध एक आहे, समजून घे. टार्गेट काय आहे? परत आता आम्हाला जन्माला यायचं नाहीये. लक्षात घ्या, जे काही आम्ही देव 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 करत बहिरंगाचा परमार्थ केला, हा परमार्थ नाही, ह्याला सत्कर्म म्हणतात. त्या सत्कर्माने पुण्य होतं आणि ते पुण्य जर पापापेक्षा वरचढ असते तर स्वर्गामध्ये राहून दिलं जातं. पण तेवढं जेवढं आहे एकदा का संपलं मग तो पुण्याची पावटी सगळे सगळे इंद्राची उठी उतरे, येऊ लागती माघारे मृत्यू लोका. परत यावं लागेल मृत्यू लोकाला. मनुष्य देह मिळेल का नाही माहिती नाही. चुकलं गाव मग आमचं संप्रदायाला धरून नाही, पण आम्ही मान्य करत. श्रीकृष्ण अर्जुनाला तेच सांगतो, तू फक्त मला एकट्याला शरण ये. तुला असं वाटतंय की तू वेगळा मी वेगळा आणि विश्व वेगळा आहे, पण ज्या वेळेला तू संतांना शरण जाशील, त्या परंपरागत नामस्मरण घेशील, त्यावेळी तुला ती अनुभूती होईल. ऐसे ह्या स्थिती बोध सागरी तू आपण पे याते कदोरी पडी, मग जवळपाशी चराचरी तव तुझी आहासी. मग त्यावेळी तुला त्याचा अनुभव होईल की तूच ओतप्रोत भरलेला आहे. तुझा आणि माझा संबंध एक आहे, किंवा तूच ती गोष्ट आहे. तुझ्या डोक्यावरील सुद्धा जागा तुला सोडून नाही, पण तुला त्या रीतीने जावं लागेल. पण कितीही सांगा आम्हाला लगेच समजत नाही. आणि मदती माझी असतात जेणे मी दुरावे पंडू सुद्धा. आलं का? देवाच्या जवळ जाणे, देवाच्या भजनाच्या जवळ जाणे म्हणजे अंतर्मुख होणे. आणि जितकं तुम्ही देव 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 करत बाहेर शोधत आहात, तितके तुम्ही देवापासून दूर चालले जाताय. ही गोष्ट मात्र लक्षात ठेवा. आणि मदती माझी असतात जेणे मी दुरावे पंडू सुद्धा. अरे अर्जुना, तुझा आणि माझा संबंध एक आहे. आतमध्ये तुला ती गोष्ट समजून घ्यायची. तू सगळं बहिरंगाचं करतो म्हणतो मी किती पुण्यवान. आणि मदती माझी असतात जेणे मी दुरावे पंडू सुद्धा. त्याचे पुण्य ऐसे म्हणतात जीवनात कुठे काही ती जीभ कशी काय चुकत नाही. बघा संतांचे शब्द किती ओपन करून सांगायचं. अजून संतांनी माझे अनुसंधान निमित्त स्नान संध्या जप होम दान. अरे उद्धवा, या मनुष्य देहाला येऊन माझ्या अनुभवाला माझ्या भजनाला सोडून तू कितीही स्नान कर, तू हव्या तेवढ्या ठिकाणी संध्या पूजा कर, तू हवं तेवढं जप तप कर, तू हवं तेवढं होम हवन घाल, तू हवं तेवढं दान धर्म कर. काय म्हणतात? माझे अनुसंधाने मी स्नान संध्या जप होम दान, हा अवघाची अधर्मदान, मग भजन ते नव्हे. अधर्म म्हणताय. धर्माच्या जर वाटेवरती आपल्याला जायचं असेल तर आपल्याला अंतर्मुख व्हावं लागेल. काय धर्म म्हणजे? हो, धर्म म्हणजे काय? आज बघा किती धर्म चालू आहे. धर्म आणि राजकारण बघा काय काय चालू आहे. कुठलं काय आणि कुठलं काय आणि कुठलं काय चालू आहे. पण काय खरं हिंदुत्व आहे? हो, काय खरं हिंदू धर्म आहे? गीता निष्कपट माय, ज्ञानेश्वरीची 8व्या अध्यायाची होती. गीता निष्कपट माय, चुकवली तांदे हिंदे जेवाय, ते माय तुका भेटी होय. हा धर्म तुमचा अनादि अनंत काळापासून तुम्ही आहात. आलं का लक्षामध्ये? त्या भगवंताशी एकरूप आहात. लक्षात घ्या, त्या भगवंताचं भजन कुठलंय? तो भगवंत तुमच्याशी एकरूप व्हायची वाट बघतोय. वाट पाय उभा भेटीची आवडी, पुकारू तातडी उतारी की कधी हा जीव मला येऊन भेटे. आलं का लक्षात? आणि या मनुष्य देहाला येऊन त्या भगवंताशी आम्हाला भेट घ्यायची, त्या भगवंताशी आम्हाला एकरूप व्हायचंय. आणि ते फक्त आणि फक्त संतांच्या हातामध्ये आहे. जे तुटलेलं आहे ते जोडायचं आहे. हे आमचं खरं हिंदुत्व आहे. मनुष्य देहाला सोडून दुसरा कोणताही धर्म असू शकत नाही. कुठल्याच वाटा धर्मावर जात नाही. धर्माची फक्त एक आणि एक वाट आहे, ते म्हणजे अंतरीचं नामस्मरण, जे प्रत्येकाच्या हृदयामध्ये चालू आहे. आलं का लक्षामध्ये? तसा गॅस चालू आहे. पण तो पेटवण्यासाठी कसा कोणतरी बाहेरून माहितीचा माणूस लागतो, अनुभवाचा माणूस लागतो. तशा अनुभवाच्या माणसाला आपल्याला शरण गेल्याशिवाय दुसरा काहीही पर्याय नाही.
का लक्षामध्ये? तुकाराम महाराजांना हे सगळ्या गोष्टी कळल्या होत्या. सर्व ठिकाणी ते इकडे तिकडे हिंडत होते. म्हणून ज्या वेळेला त्यांना अनुभूती आली त्यावेळेला त्यांना काय प्राप्त झालं याची ग्रॅव्हिटी आली. आम्हाला परमार्थाची ग्रॅव्हिटी आली. ती ग्रॅव्हिटी नसल्या कारणामुळे आमची सगळी चुकामोड होते. म्हणून खूप भाग्यवान मी आहे की श्रीपाद बाबांसारखा महात्मा अवतार झाल्यानंतर माझा जन्म झाला. आता सर्व श्रीपाद बाबा माझा श्रीपाद भगवंत आणि पुढे त्याच्या वाचून दुसरा आता आपलं काय राहतच नाही. काय त्यांचे वर्णन करणार. आज नाना बाबांनी कल्याण डोंबिवलीमध्ये हे सगळं जे महात्म्य आहे कल्याण डोंबिवलीमध्ये नाना बाबांनी हा नामाचा प्रचार केला. पण नाना बाबा म्हणजे काय मूर्ती आहे. श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, रविदास बाबा, नाना बाबा काय यांच्याविषयी आपण बोलणार. काही आपण त्यांच्याविषयी बोलू शकत नाही. काही महिमा वर्णू आता नपुरे ही वाणी मस्तक चरणी ठेवितसे. काही आता मी गुरुराया तुमच्याविषयी बोलू शकत नाही. गुरुराया 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 माझे मस्तक तुमचे पाया माझे मस्तक तुमचे पाया. श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, रविदास बाबा, नाना बाबा, प्रकाश बाबा माझे मस्तक तुमचे पाया माझे मस्तक तुमचे तुमची आता स्तुती मी कुठल्याही प्रकारे करू शकत नाही. मी फक्त आणि फक्त तुमच्या चरणी मस्तक ठेवू शकतो. गुरुराया चरणी मस्तक ठेवले आपुल्या स्तुतीला द्यावी मती. आज आमच्या प्रत्येक गोष्टीला अनुभव आहे. तुकाराम महाराजांना काय अनुभव आला असा. शास्त्र प्रसिद्धी आहे. काय शास्त्रामध्ये या देवाचा अनुभव सांगितलेला आहे. गोड लागला लगेच गोड लागतो. मिरची लगेच तिखट लागते. देवाचा अनुभव लगेच यायला पाहिजे का नंतर आला का. नसेल आला ना आताच मार्ग समजून घ्या. काय देवाचा अनुभव आहे. सद्भाविनी भजन करी तुझही प्रगटताची हरी. तवतेची चिन्हे बाहेरी क्षणा माझारी पालटती. पोटातून उल्हासता रंगी गाता पै नाचता. अंतरी द्रव झाला चित्ता हे अवस्था बाह्य दिसे. तुमच्या आदरणीय सदस्य बाबा यांनी विसर्जनामध्ये जी काय मेहनत घेतली त्याचा परिचय या मुखातून देतोय. काय त्याचा परिणाम आहे. अंतरी सुखाची झाली जोडी. बाह्य रोमांच उभी गुढी. त्या स्वात्मानुभव सुखाची गोडी धीर निरपडी प्रवाहे. धन्य श्रीपाद मुरारी
चालत आलेलं तत्पर ज्याला नाम असं म्हणतात, त्या नामाची पेरणी केली जाते आणि त्याची रीत सांगितली जाते. देव कुठे आहे हो? देव कुठे? आतमध्ये आहे ना. मग शोध कुठे घ्यायला पाहिजे आणि आम्ही तो कुठे घेतो? मजळ हृदय सद्गुरु, पण शोध सगळा पाहिजे. म्हणून अंतर्मुख झाले करते चिंतन, तेने जनार्दन प्रगटला. पुढे बघा, जोपर्यंत श्वासाची येरझार आहे तोपर्यंत तुमचं अस्तित्व आहे. श्वासाची येरझार संपली बस. हे शरीर न्यायला 4 माणसं लागतात आणि तुम्ही गेले असं विचार होतं. नक्की तुम्ही कोण आहे? कोण आलं आणि कोण गेलं? कधी आम्ही विचार करणार? त्याचं अस्तित्व आहे श्वासाच्या येरझारीमध्ये जमलेलं आहे. मग भजन कशाला पाहिजे? श्वासात धरून का श्वासाला सोडून? श्वासे मारू हाका, होतील सुगा म्हणून, होतील सुगा म्हणून. आणि जर सोडलं तर असे श्वास सोडले, दौडून श्वास व्यर्थ करीती उपवास. मग झोंबला श्वासाला, तो जातोय नरकाला, तो जातोय नरकाला, तो जातोय नरकाला. श्रीकृष्णाने सुद्धा अर्जुनाला ती रीत सांगितली आहे, त्या रीताने गेला. त्या रीतीने जात असताना त्याला त्या नामाने अष्टसात्विक भाव उत्पन्न झाले आणि सहस्र किरणांचं ते त्या डोळ्यासमा प्रकाशित झालं. आणि त्या सुखामध्ये तो बोलू लागला. कुठे आम्ही अटकलो? तेथे एक विश्व एक आपण, ऐसे मारोते जे तुझे पण. खरंच मला श्रीकृष्ण वाटत होतं की तेथे एक विश्व एक आपण एक. मी वेगळा, देव वेगळं आणि विश्व वेगळं. अर्जुनाचा अनुभव आहे. ज्ञानेश्वरीमध्ये याचा उल्लेख आहे, माऊलींचा अनुभव आहे. माझं तुम्हाला नाही पटलं तर चालेल, श्रीपाद बाबांचं तुम्हाला नाही पटलं तर चालेल, माऊली तुम्हाला आवडतात की नाही, तुकाराम महाराज तुम्हाला आवडतात की नाही, या संतांचा आम्ही का समजून घेत नाही. तेथे एक विश्व एक आपण, ऐसे मानवते जे तुझे पण, तेही आठवून गेले अंतःकरण. विराले सहसा उदय सुद्धा करे, जैसा भरला जे समुद्र भरे, तैसे वेळावर भरे उसमयत असे. लाट उसळती प्रेमाच्या, लाट उसळती प्रेमाच्या, पुराला आनंदाचा. माझीचा पडले निघाली पुढे, जळावरी कमल करे का जेवी आंदोळे, आतुया सुकर्मेंचे निबळे, शरीर बाहेर कापे. बघा, सात्विका भरणे हे होतं, हे होतं देवाची भक्ती केल्याने. होत जर नसेल तर बघा काय अभंग म्हणतो हा. सात्विका भरणे रोमांच दाटणे, स्वेदाचे जीवन येऊ लागे. कापे तो करारी स्वरूपते के नेत्रे अश्रुद्या भितरी बाळ जाती. अन्न झाला कुडी सदाला खंडे, मौना कुडी धरून राहे. ताकी स्वातश्वास प्रभावे देखा, स्वरूप एक मिळवली. एक जनार्दनी ऐसे अष्ट सात्विक भाव उत्पन्न होता. देव कृपा करी तयावरी. ज्या वेळेला हे भाव उत्पन्न होता त्याच वेळी देवाची कृपा समजायची. कोणते भाव? स्तंभ, स्वे, रोमांच, स्वरपे, वेपतू, वैमन्य, अश्रू आणि प्रलय. ऐशा सात्विकाई आधावा, परस्पर तसे देवा, जेणे ब्रह्मानंदाची जीवा राणी व खावली. त्यामधला शेवटचा भाव म्हणजे प्रलय. देहाचा विसर पडेपर्यंत भजन ते महात्मे आपल्याकडून करून घेतात. याचा परिणाम देहभाव डाकिती, इंद्रिय विषय विसरती, स्वभाव प्रचिती प्रगट होय. सुडला माझा पदरवा मी नव्हते बाणा, सुडला माझा पदरवा मी
त्यावेळेला प्रचिती येते हे सगळं एकच आहे, दुसरं काही नाही आणि दुसरे नाही माध्यमपणा. नेहमी सगळं म्हणतोच, सगळं आणि सगळं आज आमचं श्रीपाद बाबाच आहे. सर्व जो प्रपंचही आहे त्या प्रपंचामधल्या सगळ्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या गोष्टी किंवा त्या सगळे करून घेत आहे. म्हणून कुठल्याही प्रकारच्या जरी अडचणी आल्या तरी सुद्धा त्या सगळ्या आमच्या निवड जातात का, कारण सगळं आम्ही त्यांच्या चरणामध्ये ठेवलेलं आहे. कारण आजूबाजूला सगळं आमचं तोच करतो. जेथे जातो तू तेथे माझ्या सांगाची चालविते हाती धरुनिया, गुरुराया तुझा ऐसा नाही सखा, कृपा करून निरंकार धरी हाती. म्हणून आता शेवटच्या श्वासापर्यंत माझ्यासारखा या तीन दुबळ्याला श्रीपाद बाबा तुम्ही तुमच्या अखंड पदामध्ये घ्या. अशा प्रकारे आपली पोच पाहिजे. तो भाग्यवान आहे की तुम्ही सर्व महात्मे माझ्या आयुष्यामध्ये आले आणि मला इथपर्यंत आणलं. आता कधी माझा हा जीवनाचा प्रवास असा झाला नसता. कसं वाटतंय आता अर्जुना? अर्जुना कसं वाटतंय? गुंतलो तो अर्जुन. हा परमार्थ आजकालचा नाही. हा असा प्रकार भगवंतापासून ब्रह्मदेवाला झाला होता. पुढे असत पुढे चालत चालत त्रेतायुगामध्ये ह्याच अवस्था ज्या आहेत त्या रामाच्या वगैरे वशिष्ठांनी करून गेल्या होत्या. कृष्ण अवतारामध्ये सुद्धा संदीपन ऋषींकडे तीच पुढे परंपरा आली आणि त्यांनी उद्धवाला अर्जुनाला सांगितलं श्रीकृष्णाने आणि जमेल त्याला सांगितलं. 56 कोटी यादवांनी नाही समजून घेतलं. असेच गेले भेटाघातरीमध्ये. पुढे असा एक हा मार्ग ह्या संप्रदायांपर्यंत आला. माऊलींना करता पासून तुकाराम महाराजांपर्यंत आला. एकनाथ महाराजांना जनार्दन स्वामी पासून करता आणि नंतर नारायण महाराज यादवणकर लक्ष्मण राजन टक्यानंतर शांताराय बलवा बाबा केरोबा बाबा या संतांचं कार्य संपल्यानंतर विश्व जगतामध्ये हा कार्य करणारा वारकरी संप्रदायाचा धानावा परमपूज्य आदरणीय संत श्रीपाद बाबा. आणि आज त्याचा हा परिणाम आहे की माझ्यासारखं याचा काही संबंध नाही. प्रोफेशनली मी या गोष्टीचा माझा काही संबंध नाही. मी पूर्णपणे डॉक्टर आहे. पण आज बघा धन्य धन्य सद्गुरुराव धन्य ही फिलिंग आम्हाला यायला पाहिजे. या मनुष्य देहाला येत नसेल जन्मुनिया काय केले तुहा नुसरची गमाविले केली राठोडीची राई पुढे विकटी मागशी. काय अर्जुनाला वाटलं परमार्थ हा फिलिंगचा विषय आहे. परमार्थ हा अनुभवाचा प्रचितीचा विषय आहे. परमार्थ म्हणजे कर्मकांड नाही. धर्म म्हणजे कर्मकांड नाही. धर्म म्हणजे प्रचिती. धर्म संस्थापनाय म्हणजे हे कार्य आहे. या कार्याला सोडून दुसरं धर्म संस्थापन होऊ शकत नाही. अर्जुना कसं वाटतंय? नष्टो मोहास्तिर्दब्धा त्वत्प्रसादात् ज्ञातो स्तोस्मिन् गतः संदेहा करिष्ये वचनं तव
असं मला कधीही वाटलं नव्हतं, पण तू माझ्या आयुष्यामध्ये आलास आणि तुझ्या सारखाच करून टाकलं. मुक्त झालो तुझपणे आता पुढे कुठलाही विषय नाही. आता पुसणे सांगणे दोन्ही नाही. निरंजनी आम्ही बांधले निर्गुण निरंतर राहिलोसे. निर्गुण येणे निराकार जाणे सदा माझे राणे निरंजनी. परंतु आदरणीय संत श्रीपाद बाबा यांनी त्यांच्या कृपेने आजही त्या सहस्थितीमध्ये तुम्हा सर्वांना नेऊन ठेवलेला आहे. म्हणून आणि त्या स्थितीमध्ये त्यांच्या प्रत्यक्ष सद्गुरु कृपेने आपण आज त्या स्वरूप सुखस्थितीमध्ये आहोत. सांग मौली माझे बाबांना सुखी आहे मी माझ्या घराला. सर्व माझं तोच आहे. कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता बहीण बंधू सुलता कृष्ण माझा गुरु कृष्ण माझा तारू उतरी पहिला दारू नदीचा. कृष्ण माझे मन कृष्ण माझे तन सोयरा सज्जन श्रीकृष्ण माझा. तुगा म्हणे माझा श्रीकृष्ण निवासा वाटे श्रीकृष्ण विसावा वाटे न करावा परता जीवा. तुका म्हणे माता पिता गुरु बंधू तुझी कृपा सिंधू गणराया. तीच गोष्ट जी आहे ती गणपती आहे. गणपती सद्गुरु ज्या पण काही गोष्टी तुम्ही पूजन करत आहात त्या 33 गोष्टींचं अधिष्ठान म्हणजे ते देवा तुझी गणेश सकलार्थ मती प्रकाश असा मती प्रकाश आमचा व्हायला. तो मती प्रकाश माऊलींचा करून दिला म्हणून निवृत्तीला तू मत त्यांचा आहे माझं नाही. अवधार जोशी तुझी कृपा सिंधू गणराया विठोबा. आमच्या कल्याण डोंबिवलीमध्ये ही जी गोष्ट आहे तिचा बऱ्यापैकी दुष्काळ होता. परमपूज्य आदरणीय संत श्रीपाद बाबा यांचं घेणं थोडंसं अवघड होत होतं. पण त्यावेळेला बाबूदादा आणि वाघादादा हे जे महात्मे आहेत हे महात्मे त्यावेळेला येऊन गेले आणि त्या महात्म्याने तो आवाज उठवला. बाबांच्या केसाला धक्का लागेल तर बरी बघा. आज त्यांचं ते लोकांगण आहे जेणेकरून आज हा माझ्यासारखा वेळा बोलतोय. नाहीतर हे महात्मे आले जर नसते कदापि हे शक्य नसतं. काय जावे जाती वावे भूतराई. 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 देवी को आई
मोजता येत नाही जगाच्या मापान एवढं प्रेम दिलं श्रीपाद बाबानं एवढं प्रेम दिलं रामदास बाबानं एवढं प्रेम दिलं नारायण बाबानं एवढं प्रेम दिलं रुईदास बाबानं एवढं प्रेम दिलं नाना बाबानं म्हणून हे खरं की खरी गणपती काय आहे हे आम्हाला ते माऊली म्हणजे काय शारदेचं काय वंदन असतं नाही तर ती या मुखावरती येऊ शकत नाही त्या संतांची कृपा आहे म्हणून आता गुरुराया दंडवत गुरुरायाच्या मस्तक ठेविले आपुल्या स्तुतीला द्यावी मती गुरुराया नाही सका कृपा करून धरी हाती तुका वाणी माता पिता गुरु बंधू तुझी कृपा सिंधू गणराया ज्ञानेश्वर वास्तविक पाहता मी काय कीर्तनकार नाही प्रवचनकार नाही परंतु आदरणीय संत श्रीपाद बाबा यांचाच एक प्रकारचा निरोप होता खूप भाग्यवान आहे मी की तुम्हा संतांच्या पुढे मला हा प्रसाद मागण्याचे तुम्ही मला एक ऑपॉर्च्युनिटी दिली नाहीतर तिथं कधीच माझं येणं झालं नसतं तरी तुम्ही सर्वांनी माझं सगळं निमूटपणे ऐकून घेतलं एरवी तरी मी जरी झाला अद्वैत तरी तरी संत कृपा दीपक सोजवळ हा कुठल्याही प्रकारे माझा विषय नाही पण तुम्हा सर्व श्रोते मंडळीचं जे आव्हान आहे तुम्ही जे काय ऐकत होते त्यामुळेच मी एवढं बोलू शकतो नाहीतर मी कधीही बोलू शकलो नसतो झालेली सेवा तुमच्या सर्व संतांच्या चरणामध्ये मी अर्पण करतो नते पुरते अधिकते सरते करुणी घावे तुमचे बिनमी कसे बोधलेला आनंद सांगाते मागता वेलाते भ्रांती समुद्र की पिसुला दरिवाट नातता प्रेम चिंतन लागलो सपा एका जनार्दनी पावलो पंढरी पे जेणे भ्रांती पासून विरतले गुरु वाक्य आणि मनोतले आत्मस्वरूपी घातले हरोनिया ही सेवा तुमच्या सर्व संतांच्या चरणामध्ये मी अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो तुकामणी माता पिता गुरु तुकामणी माता पिता गुरु
माता